धावा वाढते अगदी जोराने ती 46 लॉस ऑफ 1 विकेट. वैभव 31 धावसंख्येवर खेळतोय. त्यामध्ये 2 षटकार आणि मला वाटते 3 चौकार 4 चौकार. आकर्षक अशी पारी. एक बार फिर फुलटॉस बनाकर गेंद को खेलना चाहते थे. पूरी तरह से गेंद बैट पर नहीं आई. इसके साथ यहाँ पर बेहतरीन गेंदों के साथ यहाँ पर एक अच्छी गेंद पूरी तरह से बैट्समैन को चकमा खा गए. इसी के साथ यहाँ पर और एक महंगी ओवर की यहाँ पर समाप्ति हो चुकी है. इस ओवर में कितने रन दिए? 13 रन. इस बीच ड्रिंक स्टॉली मैदान में इसलिए खेल रुका हुआ. वैभव का बॉलिंग एनालिसिस 1 ओवर 0 में रन 13 रन कोई सफलता नहीं. कुल 3 ओवर की समाप्ति पर स्कोर इस समय के साथ है 46. यानी प्रति ओवर में 15 रन से आगे. भगवा शीर्षक 2021 मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आजच्या दिवसातला दुसरा सामना, पहिला सामना अर्थातच शिरगाव वर्सेस देवगाव यांच्यामध्ये झाला. त्यामध्ये मला वाटतं शिरगाव संघ विन झालेला आहे. सामना क्रमांक 2 चालू आहे. नाणेफेक जिंकून प्रथम मला वाटते फलंदाजी दिली ते आनंदवाडी संघाला आणि निर्धारित 3 षटकांमध्ये 46 धावा केले. 1 गड्याच्या मोबदल्यास सुंदर अशी फलंदाजी करतो तो वैभव आणि तसंच मला वाटतं आमचं विठ्ठल. and the bowling change on the far end and the bowler not to you. Bowler's now सोनू कंटिन्यू बॉल एट द फार एंड. जिन्होंने पहली बार डाली थी 16 रन दे चुके थे. और पहली गेंद अच्छा ऑन ट्रैक के समय जमीन के सहारे फील्डर यहाँ पर मौजूद. डिफेंड दिशा में जब तक गेंद फील्ड करे तब तक चहल के साथ अपना यहाँ पर छोर बदला. 1 रन पूरा किया. स्कोर बढ़ते समय 47 लॉस ऑफ 1 विकेट. तो 4थी ओवर चल रहा इस समय. इस मैच में दर्शकों को काफी अच्छे शॉट देखने को मिले. चौके और छक्के की यहाँ पर बारिश हो चुकी है. अगली गेंद को खेलना चाहते थे आउट साइड में. देखना है गेंद पर फिर भी यहाँ पर एक अच्छी गेंद थी. फिर से बैट्समैन सफल हुए खेलने के लिए मजबूर किया. बहुत अच्छी गेंद. रन की गुंजाइश नहीं. स्कोर वही पर का समय 47. सोनू ने निश्चित अपने पहली ओवर में 16 रन दे चुके हैं, लेकिन इस ओवर में कुछ रनों के ऊपर अंकुश लगाया अभी तक. बहुत अच्छी गेंद थी. यहाँ पर पूरी तरह से बाल बचे. किस्मत ने साथ दिया यहाँ पर बैट्समैन को. कोई रन नहीं. लगातार 2 गेंद के ऊपर कोई रन नहीं है. अच्छी गेंदबाजी. गेंद ने काटा बदला था. फील्ड से अभी भी संतुष्ट नहीं है. एक बार फिर खेल शुरू. एक लो पे अच्छी गेंद थी. स्लो डिलीवरी. बैट्समैन ने यहाँ पर अपना पुश किया. केवल अपने अपसेट पावर डिफेंसिव शॉट और केवल कोई रन नहीं. लगातार 3 गेंद के ऊपर कोई रन नहीं. बेहतरीन बॉलिंग का प्रदर्शन सोनू, जो कि पहले ओवर में काफी रन दे चुके. इस ओवर में बहुत अच्छी गेंदबाजी.
रनों के ऊपर अंकुश, और यहाँ पर क्या बढ़िया इनका यहाँ पर लेट स्विंगर थी, बैट्समैन कुछ नहीं कर पाए, बल्ला चला लेकिन पूरी तरह से चकमक आ गए। लगातार 4 गेंद के ऊपर कोई रन नहीं, क्या बेहतरीन गेंदबाजी। समझ नहीं पा रहे इस समय इन स्विंगर आउट स्विंगर दोनों टीम यहाँ पर दोनों से गेंद को यहाँ पर घुमा रहे इस समय बॉलर। सुनो और अच्छा बॉलर ब्राइट अच्छी गेंद, 4 से में देखना है, कोई मौका नहीं, गेंद 4 रन के लिए बाहर। बेहतरीन शॉट यहाँ पर, उसी के साथ यहाँ पर टीम का स्कोर यहाँ पर 50 को पार किया, 51। काफी समय के साथ रुका हुआ था स्कोर यहाँ पर, 4 गेंदें ड्रॉप करी थी लेकिन आखिरी गेंद के ऊपर एक अच्छा शॉट, बॉलर ब्राइट ड्राइव 4 रन के लिए और स्कोर बढ़ते समय 51। उसी के साथ एक सोनू का एक अच्छा वो समाप्त। रन और एक सफलता, 2 ओवर 9 मेडन, जीवन अभी 21 रन एंड 1 विकेट। और यहाँ पर गौरव ने 1 ओवर डाला जिसमें 13 रन दिए, अमन ने 1 ओवर डाला जिसमें 17 रन दिए, जो कि नॉन स्ट्राइकर और एक बैट्समैन विट्ठल जो भी काफी अच्छे खेले समय अभी तक 15 रन पे खेल रहे हैं। बॉलर के ना बॉलर से नाम अमर ना अक्षय। एक स्लिप, एक बैकवर्ड पॉइंट, एक शॉट एक्स्ट्रा कवर, एक मिड ऑफ, एक डिप एक्स्ट्रा कवर के ऊपर भी एक खिलाड़ी मौजूद। फील्ड में अभी भी संतुष्ट नहीं है गौरव, बार बार अपने फील्डर को ऑन साइड से ऑफ साइड में, ऑफ साइड से ऑन साइड में चेंजेस कर रहे हैं। एक फील्डर को शॉट फाइन लेग के ऊपर रखा है इस समय, एक डी स्क्वायर लेग, एक डीप मिड विकेट। और पहली गेंद पटकी हुई गेंद, शॉर्ट पिच गेंद देखना है यहाँ पर, और उसी के साथ गेंद 1 बाउंड 4 रन के लिए बाहर। बेहतरीन शॉट यहाँ पर, या स्पर्धेसाठी ज्याने सर्व चषक देते अरुणजी पवार यांना देखील विनंती करतोय त्याने देखील कॉमेंट्रीकडे यायचं आहे। विठ्ठल दोन्ही चांगले असे फलंदाज मोठ्या फलंदाजी करतायत। 19 धावा खेळतो तर नाबाद विठ्ठल। चेंडू मला वाटतं गुम झालं होतं, पायाचे चेंडू आलेला आहे, सामना पुन्हा एकदा सुरू होत आहे। हा मी खाटेकर दरम्यान वाईट शिकून करतोय पंच, एका धाब्याचा मला वाटतं त्याला आपण बोनस मिळतोय। धावसंख्या 1 ने पुढे, धावसंख्या 57। खाटेकर वर्सेस टोकावडे या दोन्ही संघाचे कर्णधार नाणेपेक्षा द्यायचे आहेत। आजच्या दिवसात 3रा सामना। आणि खूपच मला वाटतं ज्याला आपण गचाळ असं थ्रो आहे, अगदी खराब असं थ्रो आहे जिथे धाव व्हायला नाही पाहिजेत
ती धाव मला मिळते. एक एक धावचं महत्व मिळतं. दोन वाईट देखील चेंडू आहे म्हणजे एकूण 2 धावांचा पुन्हा एकदा खुराक मिळतो संघाला. धावसंख्या वाढते ते एकूण झाली ती 59. मला वाटतं एक एक धाव ही महत्वाची असते. जसं जसं खेळ पुढे जाईल तसं एक धावेचे मोल काय असतंय हे मला वाटते आपल्याला पाहायला मिळणार आहे. विठ्ठल आणि वैभव यांच्यामध्ये चांगली अशी भागीदारी होती आणि पुढे सरसामा छान असा पटका पाहायच्या चेंडू जाते टमाटे 1 बाउंड 4 रन केली. आवश्यक साठी बेहतरीन शॉट. या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला सर्व चषक दिले ते अरुणजी पवार यांचं व्यासपीठाकडे आगमन. त्यांचं आमच्या मंडळात हार्दिक स्वागत आहे. आणि दरम्यान पुन्हा एकदा जातो चेंडू मळते 1 बाउंड चेंडू हातामध्ये एकदा पुन्हा दुसरीदा मिळते काय पाहायचे. या 2 धावणे संघावरती 65-65. मला वाटतं पहिल्याच चेंडूवरती विकेट होती. त्यानंतर मला वाटतं 65 धावांची एक मॅरेथॉन बारी खेळतात दोन्ही खेळाडू. आणि चांगलासा अनट्राय करतोय चेंडू वाटते जातोय पाहायचं क्षेत्रक्षेत्र चेंडूवरती आणि मला वाटतंय खरं तर या धावा खरोखर संघाला खूप घातक ठरू शकतात. कारण 2 धाव निश्चितच रोखू शकल्या असत्या पण तो चेंडूची नजर मला वाटतं नजरे हटाई दुर्घटना घटी अशी काय 2 रन स्कोर बढ़ता इस समय काफी तेजी के साथ यहाँ पर 69. मला वाटतं एक 2 धावा मला वाटतं संघासाठी खूपच गचाळ असं क्षेत्रक्षण. खरं तर चेंडू अडला होता पण तो चेंडूची नजर मला काढून घेतली होती. अगली गेंद एक बार फिर जमीन के सहारे गेंद को गलत समय शॉट की दिशा में एक रन लिया बैट्समैन ने दूसरे के समोर देखना क्या होता है देखने दोनों के बीच अच्छा तालमेल रन आउट का खतरा टल गया 2 रन से सुरक्षित. और इसी के साथ यहाँ पर टीम का स्कोर यहाँ पर 70 को पार के 71 टीम लॉस ऑफ 1. यह भी एक रिकॉर्ड भागीदारी यहाँ पर होगी 71 रन जो कि पहला विकेट 0 पर गया था. और अच्छा ट्राई यहाँ पर बैक पड़ेगा. अच्छा ट्राई कोई मौका नहीं. गेंद जा रही 4 रन के लिए और उसी के साथ टीम का स्कोर इसमें 75. और उसी के साथ यहाँ कालचा हायस्ट स्कोर होता 79 त्यावर दुसऱ्या क्रमांकाची धावसंख्या 75 आणि मला वाटतं विजयाचं लक्ष खूपच अवघड आहे पाहायचं आहे. नक्कीच जे प्रमुख पाहुणे या स्पर्धेसाठी उपस्थित होत आहेत त्यांचा आपण सत्कार समारंभ करणार आहोत. पद्माकर सासे साहेब प्रदीपजी सासे यांचा आपण सत्कार करणार आहोत.
शिक्षक वृंद आहेत पद्माकरजी सासे साहेब, आपण त्यांचं प्रदीपजी सासे यांचा मात्र आपण सत्कार करणार आहोत. शिक्षक वृंद आहेत आणि त्यांचा आपण या स्पर्धेचे नियोजक नकुलजी भांडे यांच्या शुभ हस्ते पण सत्कार करणार आहोत. या स्पर्धेसाठी जे मात्र विशेष उपस्थित होत आहेत त्या मान्यवरांचा आपण सत्कार करणार आहोत. विशेष सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा आणि मान्यवरांचा इथे सत्कार केला जातोय. या स्पर्धेचं सन्मान चिन्ह. तदनंतर अरुणजी पवार यांना मी विनंती करतो आपण या आपला देखील इथे सत्कार केला जाईल. अरुणजी पवार, रवींद्र गडगे यांना विनंती करतो. संपूर्ण चषक आपल्याला ज्या पाहायला मिळतात भव्य दिव्य ट्रॉफ्या 1 ते 7 क्रमांकासाठी अरुणजी पवार यांचा आपण सत्कार करणार आहोत. या स्पर्धेसाठी खूप मोठं सहकार्य आहे अरुणजी पवार साहेबांचं, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या भव्य दिव्य ट्रॉफीज जे मात्र मिळाल्यात त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत, हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेचे एक मुख्य घटक आमचे रवींद्रजी गडगे यांच्या शुभ हस्ते आपण सत्कार करूया. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या ट्रॉफीज मिळाल्यात 7 क्रमांकाच्या भव्य दिव्य ट्रॉफीज आणि मॅन ऑफ द मॅचचे चषक देखील शरद भगत साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला लाभले. या दोन्ही मान्यवरांचं विशेषतः मी कौतुक करेल. नेहमीच या सुनील माळी क्रीडा मंडळाच्या सर्व सदस्यांच्या खांद्यावर एक आशेची थाप देणारे ही सर्व मित्रमंडळी ज्यांनी खूप मोठं सहकार्य केलंय आणि ह्या मौलाची स्पर्धा भरवण्यामध्ये फार मोठं सहकार्य या टीमचं असतं, या मान्यवरांचं असतं. या सर्वांचं पुनश्च एकदा मी सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेलीच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो. आमची संपूर्ण आयोजक टीम अर्थातच सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्द या सर्वांचं मी पुनश्च एकदा हार्दिक असं स्वागत करतो. विनंती असेल की आपण आपल्याला जी जागा दिली त्या जागेवर थांबायचंय. कोणत्याही प्रकारचा डिसिजन आमचे लाईनमन आमच्यापर्यंत पोहोचवतील. जर कोणताही अपवाद जर पंचांना वाटला तर पंच त्यांना विचारू शकतात. थैंक यू टुमरे, जो कि जीत के लिए 76 धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 6 या धावसंख्येवर. 6 ऑन द बोर्ड, 6 धावा धावफलकावर मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार होतील. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू बॅट मधून येणारा नेत्र दीपक चौकार. 4 रन.
गोलंदाज कृपया बॉल टाकताना जरा आवाज कमी करायचा आहे. बाहेरचे प्रेक्षक असो कोणी असो बॉल टाकताना कोणी जास्त आवाज करायचा कारण तिकडे थोडं त्रास होतोय पंचांना देखील त्रास होतोय. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. एक प्रकारचा चेंडू आणि ते चांगला असा फटका जो मात्र पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. एका धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव कंप्लीट. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघ धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 12 या धावसंख्येवर. खूप मोठा चेअर अप वर्ग आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय दोन्ही टीमचा. उगल्याळी टीम देखील तितक्याच ताकदीची टीम आहे. पहिल्या षटकात 12 धावा आल्यात. आता 64 बनवायचे. 24 चेंडू 64 धावा. ज्यावेळेस पाठलाग करायचा आहे त्यावेळेस खूप महत्वाची विकेट अमर आणि गौरवची असेल. त्यानंतर अतिशय चांगली बॅटिंग करण्यामध्ये माहिर असलेला सुदर्शन आगे देखील या टीम मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. त्यामुळे सामना हा खूप रंगतदार होईल. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यात. गोलंदाजी मार्कवर तयार. आमचे मित्र विनायक खाटेगरे विके यांचं देखील शुभ आगमन होत आहे. यानंतरच्या सामन्यामध्ये आपल्याला प्लेइंग 11 मध्ये पाहायला मिळतील. त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आल्यात 12. आता 24 बॉल आणि 64 धावांचं टार्गेट. 24 बॉल 64 धावा. टोकावडे टीम आणि त्यांच्या विरोधात टीम मोरिया प्रतिष्ठान खाटेगर. गोलंदाज तयार. लक्ष्मण तांदळे च्या हातामध्ये चेंडू. पाहूया लक्ष्मण कशा प्रकारची कामगिरी करेल. स्ट्रायकर इनवर बॅट्समन तयार. गौरव झुंजाराव दादू पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय. खूप मोठी क्षमता आहे. खूप मोठं पोटेन्शियल या खेळाडूमध्ये. अतिशय चांगल्या क्रिकेटच्या स्पर्धा गाजवल्यात या खेळाडूने. आज कशा प्रकारची कामगिरी करतोय ते देखील पाहायचं. लक्ष्मण तांदळे तयार. स्ट्रायकर इनवर गौरव. शॉर्ट पिच बॉल आणि पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. फाईट बॉल जो मात्र कॉल येतोय आणि 1 बाउन्सचा देखील इशारा येतोय. संघ धावसंख्या वाढेल. 13 धावा धावफलकावर. 63 अजून बनवायच्या. 24 बॉल. आक्रमकता प्रत्येक षटकामध्ये 2 ते 3 मोठाले फटके तुम्हाला खेळायचे. 6 बॉल मध्ये ते खेळले जातील का उगल्याळी टीम कडून. उगल्याळी मुरबाड ही टीम. गोलंदाज तयार. लक्ष्मणचा हा बॉल नो मॅच लँड मध्ये पडेल. 1 धावा आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कॉलिंग करा पाहायला मिळाली. झेल घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकांनी केला नाही आणि तिथे मात्र 2 धावा. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोचेल ती 15 या धावसंख्येवर. 76 धावांचा पाठलाग. तुम्हाला पॉवर प्ले मध्ये कमीत कमी 30 धावा बनवाव्या लागतील. या पॉवर प्लेचा कशा प्रकारे फायदा उठवला जातोय उगल्याळी टीम कडून ते देखील पाहायचंय. अतिशय चांगली मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर तयार. सुरेख प्रकारचा चेंडू. गौरवचा क्लास. गौरव झुंजाराव ब्रँडेड फटका घेतोय. लॉंग आपला चेंडू बीट करून सीमारेखेच्या बाहेर. दमदार स्ट्रोक. बेहतरीन चौका. सूझबूझ भरावा स्ट्रोक. लॉंग ऑफ मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते. मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू खेळला. एक चांगला चौकार जो मात्र पाहायला मिळतो. आता क्षेत्ररक्षकांमध्ये बदल. लक्ष्मण तयार. स्टेप आउट झालेत. गौरव झुंजारावची ताकद. फटका इथे चांगला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेत. विकेटचं पतन. गुड कॅच. अतिशय चांगला झेल पकडत असताना क्षेत्ररक्षक फलंदाज बाद चंद्रकांतच्या माध्यमातून अतिशय सुरेख फलंदाज
फटका गौरवचा चांगला होता, परंतु गॅप पिक करू शकले नाही आणि विकेटचं पतन. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत 19. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना 76 धावांचा पाठलाग. अमर गायकवाड कशा प्रकारची कामगिरी करेल ते देखील पाहायचंय. सर्वांचं लक्ष या खेळाडूकडे, कारण खूप मोठी क्षमता या खेळाडूकडे, सामन्याचं चित्र पालटण्याची क्षमता या खेळाडूकडे. दुसऱ्या बाजूला लक्ष्मणचा विचार केला, लक्ष्मण देखील अतिशय चांगली गोलंदाजी करण्यामध्ये माहिर असलेला हा गोलंदाज. चांगलं कॉन्टॅक्ट मैदानामध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज तयार, लक्ष्मण गोलंदाजी करण्यासाठी तयार होतील. तर स्ट्रायकर एंडवर बॅट्समन अमर गायकवाड. सुरेख प्रकारचा चेंडू, अमर गायकवाडचा आपला चेंडू जाऊन पोहोचेल लॉंग आपला सीमारेखा फाडून चेंडू सीमारेखेच्या बाहेर, खणखणी चौकार. जीवनदान मिळाले आणि त्या जीवनदानाचा कितपत फायदा अमर गायकवाड उठवतोय ते देखील पाहायचं. अतिशय चांगला स्ट्रोक अमरच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 23 या धावसंख्येवर. अजूनही या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज तयार, लक्ष्मण, लक्ष्मणचा हा बॉल सीमारेखेच्या बाहेर. अजून एक दमदार चौकार. बॅट्समन अमर गायकवाडच्या पॅटमधून येणारा हा नेत्रदीपक चौकार. चौकार हॅट्रिक कंप्लीट करत असताना सॉरी 2 बॉलवर 2 चौकार जे मात्र अमरच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. या अगोदरच्या षटकात एक चौकार आला, त्यानंतर अमरने जी मात्र डबल घेतली होती. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 27 या धावसंख्येवर. चौकार हॅट्रिकची संधी असेल अमर गायकवाडला. पाहूया अमर कशा प्रकारची कामगिरी करतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार, लक्ष्मणच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्रायकर एंडवर अमर. इथे टाकला गेलेला चेंडू, पंचांचा अवांतरचा इशारा, फाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ते 28. ज्या क्षेत्ररक्षकाने झेल सोडलाय, खूप दबाव ते खेळाडूवर असेल. ज्या प्रकारची अमर फलंदाजी करतो, याच फलंदाजीसाठी ओळखला जातो हा खेळाडू अमर गायकवाड. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार होईल लक्ष्मण तांदळे. सुरेख प्रकारचा चेंडू, हलक्या हाताची प्लेसमेंट, क्षेत्ररक्षक चेंडूवर आलेत. मनीष एक धावी ते पळून कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 29. 29 धावा धावफलकावर मात्र पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं इथे कंप्लीट. 2 षटकं संपली, 29 धावा धावफलकावर मात्र आपल्याला पाहायला मिळतात. आता शेवटचे चेंडू 18 आहेत आणि त्या 18 चेंडूमध्ये 47 धावांची आवश्यकता. डीजे
षटक असेल त्यामध्ये आपण टॉस करणार आहोत, त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन चला. अमर गायकवाडचा फ्लाश डीप लेगला चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय, वाघांची दाड आणि फोडला पाड, आउट ऑफ पार्क, सिक्सर. नक्कीच संकेतने सोडलेला झेल इथे आनंदवाडी टीमला संकेत द्यायला सुरुवात केली की या मॅच मध्ये काय होऊ शकतं. अमर गायकवाड जर शेवटपर्यंत राहिला तर संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 35. सुरेख प्रकारचा फटका अमरच्या बॅटमधून, क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. मनीष चांगलं असं क्षेत्ररक्षण, एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 36 या धावसंख्येवर. 36 ऑन द बोर्ड, 36 धावा धावफलकापर्यंत. साई स्पोर्ट टोकावडे आणि मोरिया प्रतिष्ठान खाटेगर बोथ कॅप्टन, आपणाला विनंती असेल हे षटक संपल्यानंतर आपण नाणेफेक करणार आहोत, त्यामुळे तुमची उपस्थिती आता गरजेची आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन, स्ट्रायकर एंडवर बॅट्समन सुदर्शन अगे, गोलंदाज तयार. चंद्रकांतचा हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, टॉप जिथे लागलाय, एक धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 37 या धावसंख्येवर. 37 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. विशेषतः या स्पर्धेमध्ये 56 संघांना दिलेला सहभाग, 7 दिवस चालणारी ही क्रिकेटची स्पर्धा. गोलंदाज तयार. अमर गायकवाड कव्हरला, सॉरी पॉइंटच्या डोक्याच्या वरून खेळलेला हा बेहतरीन स्ट्रोक, अमरच्या बॅटमधून येणारा नेत्र दीपक चौकार. ज्यावेळेस अमरचा झेल सोडला तिथून पुढे अमर मागे वळून पाहत नाहीये आणि यासाठी प्रसिद्ध आहे हा खेळाडू. मुरबाड टेनिस क्रिकेट गाजवलं आपल्या बॅटिंगवर, मुरबाड टेनिस क्रिकेट गाजवलं आपल्या क्षेत्ररक्षणावर आणि मुरबाड टेनिस क्रिकेट गाजवलंय आपल्या गोलंदाजीच्या जेबावर. असा असलेला दर्जेदार ऑलराऊंडर अमर गायकवाड. सुरेख प्रकारचा चेंडू पंचांकडे अपील आणि पंचांचा अवंतरचा इशारा, व्हाईट बॉल. अंपायर डिसिजन, शेवटचं डिसिजन, याची मात्र सर्व संघांनी नोंद घ्या. विकास माळी कुठे असतील तर सुनील माळी सरांशी संपर्क साधा. गोलंदाज तयार. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन अमर गायकवाड. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतो, चेंडू हवेत, चुका नाहीयेत इथे, चुका केल्या नाहीयेत क्षेत्ररक्षकाने. एक अप्रतिम झेल. फलंदाज अमर गायकवाड बाद. विघ्नेश इथे विघ्न टाळत असताना टीम आनंदवाडीवरच विघ्नेशने अतिशय चांगला झेल टिपलाय. संकेतने सोडलेला झेल, संकेतने झेल सोडला, संकट आणलं होतं टीमवर अमरने, परंतु विघ्नेशने एक चांगला झेल टिपला आणि विघ्न दूर केलंय टीम आनंदवाडीचं. खाटेकर गावचा एक बेस्ट आयकॉन म्हणून ज्याची मागणी आहे खूप मोठ्या टेनिस क्रिकेटमध्ये, सदाशिव काडेकरे यांचं देखील शुभ आगमन होतंय. सदाशिव, गुड मॉर्निंग. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 42. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतं बिग विकेट अमर गायकवाड जे मात्र बाद झालेत. जय हनुमान बेलपाडा ही टीम देखील मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतील. राहुल सोमने यांचं देखील शुभ आगमन होतं. राहुल, आपलं देखील हार्दिक स्वागत. या स्पर्धेसाठी जे जे खेळाडू असतील, जे जे प्रेक्षक वर्ग उपस्थित होत आहेत, सर्वांचं हार्दिक स्वागत. सुदर्शन आगे, ओहो वाचलाय सुदर्शन, इथे वाचलाय.
चुका मैदानाच्या आत खूप होताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 कंप्लीट, 3 षटक संपली, 43 धावा. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आत असेल. आता शेवटचे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये धावा बनवायच्या त्या 33. नक्कीच आपण टॉस करणार आहोत. पहिल्या फेरीतील तिसरा सामना. सासे गुरुजी यांना विनंती करतो, सर या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करू. टीम कॅप्टन, चला दोन्ही टीम कॅप्टन विके आणि दुसऱ्या बाजूला साई स्पोर्ट टोकावडे. साई स्पोर्ट टोकावडे टीम कॅप्टन श्रीकांत सर आपण टॉस करणार आहोत. सासे सर यांना विनंती करतो, या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. या टॉस कक्षामध्ये नाणेफेक केली जाईल. टीम खाटेघर आणि त्यांच्या विरोधात साई स्पोर्ट्स टोकावडे या दोन टीम मध्ये टॉस केला जातोय. कॉल करतील आमचे श्रीकांत. टॉस केला जातोय. छापा असा कॉल श्रीकांतचा आणि इथे छापा. साई स्पोर्ट टोकावडे नाणेफेक जिंकलात, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो मात्र घेतलाय. पहिल्यांदा आम्ही क्षेत्ररक्षण घेतोय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. दुसऱ्या बाजूला खाटेकर टीम येत. नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षणच का, बॅटिंग का नको? क्षेत्ररक्षण अशासाठी की आमची बॅटिंग साईड थोडी अनुभव कमी असल्यामुळे आम्ही चेसिंगचा निर्णय घेतलेला आहे. ओके, नक्कीच चेसिंगचा निर्णय घेतलाय. तुम्हाला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. दुसऱ्या बाजूला कॅप्टन आहेत विके. विके प्रथम नाणेफेक हरलात आणि नाणेफेक जिंकली असती तर तुमचा काय निर्णय असता? मी जर नाणेफेक जिंकली असती तरी माझाही निर्णय क्षेत्ररक्षणच असता, कारण पहिली मॅच मोस्ट ऑफ कोणी खेळताना पहिली फिल्डिंगच करतो. ओके, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला असता, परंतु आता प्रथमतः बॅटिंग आली आहे. 5 षटक टोकावडा टीम आहेत. पहिल्यांदा या मैदानावर उतरतात टोकावडा टीम. किती धावांपर्यंत रोखण्याचं टार्गेट असेल या टीमला? नक्कीच नवीन टीम असली तरी क्रिकेटमध्ये कोणी कमजोर नसतो आणि अंडरआर्मची सर्व पोरं आहेत, त्यामुळे त्यांचा खेळ चांगला असणार आहे. आणि श्रीकांत पण माझा जुनाच मित्र आहे, क्रिकेट मित्र, आणि त्यालाही खूप साऱ्या शुभेच्छा. आणि नक्कीच चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करेन आणि जिंकण्याचा प्रयत्न करेन. आणि श्रीकांतला पण माझ्याकडून शुभेच्छा. ओके, नक्कीच टोकावडे टीम विन द टॉस अँड चूज द फील्ड फर्स्ट. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो मात्र टोकावडे टीमने घेतलाय. आपण जाऊया मैदानामध्ये. लेकिन अच्छा ट्राई किया, समय गेंद का फील्ड यहाँ पर तैयार. जब तक गेंद फील्ड करे तब तक दूसरे के लिए बैट्समैन समय था, और तीसरे की यहाँ पर संभावना, थोड़ा सा मिस फील्ड है, उसका फायदा उठाए समय बैट्समैन 3 रन से सुरक्षित. स्कोर बढ़ता है समय 45. आइए निखिल. 3 धावा येत आहेत आणि 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 46-46. आता 11 बॉल आहेत आणि 11 बॉल मध्ये 30 धावा आहेत. 11 बॉल 30 धावा. 3 मोठाले फटके इथे येतील का? पॅट मधून ते देखील पाहिजे. बॅट्समन आता मैदानामध्ये अक्षय आणि सुदर्शन. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवर मनीष. सुरेख प्रकारचा चेंडू, डॉट बॉल. विजयाची चावी असेल या टीमसाठी डॉट बॉल, कारण येणारा डॉट बॉल वर्चस्व आनंदवाडीचं राखणार यात शंका नाही. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 46. 10 बॉल 30 बनवायच्यात. गोलंदाज तैयार मनीष. फुलटॉस बॉल लॉलीपॉप होता, परंतु तो बॅट्समन अक्षयला खाता आला नाही. फुलटॉस बॉल कुठे देखील खेळू शकला असता. या बॉलवर एका मोठ्या फटक्याची आवश्यकता होती, परंतु या बॉलवर आली एक सिंगल. संघात धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 47 या धावसंख्येवर. आता शेवटचे 9 बॉल आणि त्या 9 बॉल मध्ये 29 धावा. 9 बॉल 29 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तैयार मनीष. सुरेख प्रकारचा चेंडू, सुदर्शन आग्याची ताकद. चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग वे, बिग सिक्सर.
चांगला स्ट्रोक सुदर्शन आगेच्या बॅट मधून. संघाचे अर्धशतक कंप्लीट. 53 झाल्यात. 8 बॉल आहेत. 8 बॉल मध्ये धावा अजून बनवायच्या त्या 23. या 2 बॉलवर एका मोठ्या फटक्याची नितांत आवश्यकता टीम उगल्या आलेला. तर येणारा डॉट बॉल, येणारी विकेट वर्चस्व राखेल टीम क्षेत्ररक्षण करणारी आनंदवाडी. गोलंदाज तयार. मनीष. ओ हो हो, इथे गोलंदाज भरकटलेत. दंडित केला जाईल वाईडच्या रूपाने एक सिंगल. हा आहे दबाव, हा आहे प्रेशर या गेमचा. एकदा वेळ संघात धाव संख्या 54. शेवटचे आता बॉल शिल्लक आहेत 8. 8 बॉल मध्ये बनवायच्या त्या 22 धावा. 8 बॉल 22. सुदर्शन आगेमध्ये ती ताकद. दुसऱ्या बाजूला मनीष देखील चांगली गोलंदाजी केली आहे मनीषने. कोण कोणावर वर्चस्व गाजवेल हे येणारं षटक सांगेल. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका. सुदर्शनच्या बॅट मधून डीप मिडवे कडून क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव तर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र नकार देत असताना एक धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल 55 धावा. हा बॉल सर्वाधिक महत्वाचा या मॅच मधील. शेवटचे बॉल शिल्लक आहेत ते 7 आणि 7 बॉल मध्ये धावा बनवायच्या त्या अजूनही 21. 7 बॉल 21 धावा. हा चेंडू खूप महत्वाचा. या बॉलवर एक मोठा फटका येईल का उघड्या टीमसाठी की आनंदवाडी टीम वर्चस्व राखेल ते देखील पाहिजे. 7 बॉल 21. भगवा चषकाचा थरार. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका. प्रयत्न सुरेख क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळाले, परंतु या बॉलवर येतील धावा 2. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच या क्षेत्ररक्षकाने 2 धावा ज्या मात्र वाचवल्यात. संघाची धावसंख्या 57. आता शेवटचे 6 बॉल आणि 19 धावा. डीजे. सहा बॉल आहेत. 6 बॉल मध्ये 19 धावा. 2 षटकार, 1 चौकार. इथे वर्चस्व राखू शकतं टीम मुगल्याळीचं, परंतु येणारा डॉट बॉल, येणारी विकेट, येणारी सिंगल इथे वर्चस्व राखू शकतं टीम आनंदवाडीचं. मॅच खूप चांगली होईल. पाहूया कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते. गोलंदाज तयार होतील. निर्णायक षटक पाहूया कुणाच्या हातामध्ये जे दिलं जाईल. शेवटच्या षटकाचा आपण विचार केला तर अक्षयने ज्यावेळेस गोलंदाजी केली त्या अक्षयने 24 धावा खर्च केल्या होत्या. आता बनवायच्यात 19 धावा. त्या बनतील का ते देखील पाहिजे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर विघ्नेश. ज्या विघ्नेश 16 वर्षाचा हा खेळाडू सातत्यानं चांगला परफॉर्मन्स करण्यामध्ये माहीर असलेला हा खेळाडू. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय सुदर्शन आगे. महत्वाची जिम्मेदारीची बाब काय आहे उगल्याळी टीमची की सुदर्शन अजून देखील मैदानाच्या. गोलंदाज विघ्नेश तयार. 6 बॉल आणि त्या 6 बॉल मध्ये आवश्यकता 19 धाब्यांची. गोलंदाज तयार. 6 बॉल 19 धावा. 2 मोठाले फटक्यांची आवश्यकता आहे टीम उगल्याळीला. ते येतील का. विघ्नेश रिव्हर्स खेळलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि पहिल्याच बॉलवर धक्का देत असताना विघ्नेश इथे मात्र फलंदाज बाद होईल. सुदर्शन आगे.
5 बॉल 19 धावा. अक्षय ऑन स्ट्राईक. रिवर्सचा फटका 6 चेंडू 19 असताना एक वेगळी रणनीती होती सुदर्शनची, परंतु त्यामध्ये अपयशी ठरले. स्ट्रायकर इनवर अक्षय, ज्या अक्षयने शेवटच्या षटकात धावा तब्बल खर्च केल्या 24. आता बनवायच्या संघासाठी 19. 5 बॉल मध्ये त्या बनवल्या जातील का ते देखील पाहिजे. गोलंदाजी मार्कवर विघ्नेश आलेत, ज्या विघ्नेशने अमरचा एक चांगला झेल पकडला. गोलंदाजीसाठी आले आणि पहिल्याच बॉलवर सुदर्शनचा एक अडथळा दूर केला. गोलंदाज तयार. स्ट्रायकर इनवर अक्षय. सुरेख प्रकारचा चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर आलेत. अजून एका विकेटचं पतन. सेलिब्रेशन करत असताना टीम आनंदवाडी. न्यू बॅट्समन मैदानामध्ये आले आता गौरव. हॅट्रिक बॉल विघ्नेशचा. 16 वर्षाचे खेळाडू. प्रतिभा या खेळाडूमध्ये खूप पोटेन्शियल देखील पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षण चांगलं, गोलंदाजी देखील चांगली करताना पाहायला मिळतं. ऑन हॅट्रिक बॉल. फटका इथे फसला. विकेट हॅट्रिक कंप्लीट करत असताना गोलंदाज विघ्नेश इथे चांगली कामगिरी करतोय आनंदवाडी टीमसाठी. विकेट हॅट्रिक कंप्लीट करत असताना आणि दुसऱ्या बाजूला खिंडार पडत असताना टीम उगल्याळीला. नक्कीच या गोलंदाजासाठी पारितोषिक येत आहे. वसंत गडगे साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज येते गोलंदाजासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. किरण बोराडे यांच्याकडून देखील 200 रुपयाचं प्राइज. सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगला असा फटका. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला खराब आणि चेंडू सीमारेखेच्या बाहेर. खणखणीत चौकार. वर्चस्व पूर्णपणे आनंदवाडी टीमचं राहिलं या षटकामध्ये आणि हा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगलासा स्ट्रोक आणि चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेखेच्या बाहेर. उशीर खूप झालाय या चौकारांसाठी. 4 धावा आल्या आणि 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढली. जाऊन पोहोचली ती 65 या धावसंख्येवर. 10 धावांनी पराभूत होते टीम उगल्याळी. हार्डलक टीम उगल्याळी. चांगल्या दर्जाचा परफॉर्मन्स आपल्या माध्यमातून पाहायला मिळाला, परंतु क्रिकेट म्हटलं की कुणाला तरी हरायचंय आणि कुणाला तरी जिंकायचंय. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा ठरतोय नो डाऊट. अतिशय चांगली फलंदाजी ज्या खेळाडूने केली, अतिशय चांगली फलंदाजी ज्या खेळाडूने केली होती. विठ्ठल 37 धावा बनवल्या, वैभव 36 धावा बनवल्या, परंतु या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला विघ्नेशचं षटक, ज्याने विकेट हॅट्रिक कंप्लीट तर केलीच, परंतु 4 बॉल मध्ये 4 विकेट कंप्लीट केल्या आणि तो ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. वसंत गडगे साहेब यांना मी मात्र विनंती करतो
आपण या आपल्या शुभ हस्ते आपण रोख रक्कम 400 रुपये आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार या खेळाडूला देणार आहोत. अतिशय चांगली कामगिरी